नमस्कार. सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पापड बनवणार आहे. मी रेशनच्या तांदळापासून खूप सोपी पद्धत आहे. पालक पापड बनवणार आहे. तर रेसिपी पूर्ण पहा, स्किप करू नका. आणि हो, नवीन कुणी असेल तर सबस्क्राईब करा, त्याच्या बाजूची बेल प्रेस करा आणि त्यामुळे काय होईल, माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपल्याला तांदळाचे पापड बनवायचे आहेत पालक टाकून. तर इथे मी हे पीठ आहे ते रेशनच्या तांदळाचं पीठ आहे. आणि त्यासाठी आपण मीठ घेतलेलं आहे. मीठ आपण 1 चम्मच घेतलं आहे, पण असं फुल भरून नाही घ्यायचा, तसाच सपाट घ्यायचा आहे कापून. आणि तेवढ्याच मापाचा आपण पापडखार घेतलेला आहे. हा चम्मच आहे आणि हा चम्मच आपण असा कापून घेतलेला आहे. जास्त जर पापडखार पडला ना तर ते चरके लागतात. आणि पालक घेतलेली आहे 1 जुडी, तीळ घेतला 1 चम्मच आणि अर्धा चमचा मी जिरं घेतलेलं आहे, 5-6 हिरव्या मिरच्या. आता हे पीठ आहे हे एका भांड्यात काढून घेतले आणि जेवढं आपलं पीठ होतं ना तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता इथे मी गॅसवरती एक टोप ठेवलेला आहे पेनी आणि गॅस चालू आहे. आता त्यामध्ये आपण हे पाणी ओतून घ्यायचे. आता इकडे आपण ही जी पालक आहे ही मिक्सरला लावून घ्यायची आहे. त्यामध्ये 5-6 मिरच्या टाकल्यात, आपल्या आवडीनुसार टाकायच्या आहेत. आता ही वाटलेली पालक आणि मिरच्या आहे ह्या आपल्या जे पाणी गरम करायला ठेवले त्याच्यात आपल्याला ओतून घ्यायचं आहे. त्यानंतर मीठ, पापडखार, तीळ आणि जिरं हे सर्व साहित्य आपल्याला आता यामध्ये मिक्स करून घ्यायचे. पाणी चांगलं खळखळ उकळलं ना का गॅस बंद करायचं आहे आपल्याला. आता जे हे पीठ आहे या पिठामध्ये आपण हे पाणी आता ओतून घ्यायचे. पहिले मी अर्ध ओतून घेते. आणि आता चमच्याच्या साहाय्याने मी हे मिक्स करून घेत आहे. खूप गरम आहे त्यामुळे हाताने करायला कसं होईल, जमणार नाही, चटके लागतील. आणि ते अर्ध पाणी आहे ते पण मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर बघा टोपामध्ये आपले तीळ वगैरे होतं ना हे पण मी घेऊन घेतलेलं आहे. आणि बघा असं एकजीव आपल्याला हे पीठ एकजीव करून घ्यायचे. म्हणजे जसं आपण भाकरीचं पीठ मळतो ना तसं, पण थोडंसं नरम. आता इथे एक टोप ठेवलं आहे, त्याच्यावरतीच पण चाळण, टोपामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला चाळण ठेवायचे. आणि आता हे जे पीठ आहे हे पीठ आपण यावरती शिजवून घ्यायचे. अगदी छोटे छोटे गोळे ठेवायचे म्हणजे पीठ चांगलं शिजलं जातं. जर पीठ कच्चं राहिलं ना तर पापड सगळे आपले फाटतील. त्यामुळे बरोबर 20 मिनटं हे मी पीठ शिजवून घेतलेलं आहे. तर पीठ बघा छान शिजल्या गेलेलं आहे. आता मी एका पिशवीमध्ये ही प्लॅस्टिकच्या पिशवीत हे पीठ आहे टाकून घ्यायचे. खूप गरम आहे बघा, तर मळायला जमत नाही आहे, त्याच्यामुळे मी वाटी घेतले आणि वाटीने आपल्याला हे चांगलं पीठ आहे ना मसळून घ्यायचे. चांगलं एकजीव करायचं आहे म्हणजे त्याच्यात गाठी वगैरे राहत नाहीत आणि म्हणजे मग आपल्याला पापड लाटायला पण सोपे. पीठ चांगलं मळून घेतल्याने, चांगलं मसळलं ना तर पापड आपल्याला लाटायला सोपे जातात, छान लाटल्या जातात आणि गाठी नको राहायला. चला आता आपण ह्याचे गोळे करून घेत आहोत. आणि आपल्याला जर पापड एकदम व्यवस्थित परफेक्ट आणि कच्चे नको राहायला पीठ, जर कच्चं पीठ राहिलं ना तर पापड आपले फाटतील. त्यामुळे यामध्ये काळजी घेण्यासारखं म्हणजे पीठ चांगलं शिजलेलं पाहिजे. चला आता मी असं बघा तुम्हाला लाटून दाखवते. डिशने तुम्ही केलं ना तरी पण होईल, माझ्या हाताला लागलेलं आहे त्याच्यामुळे मी आता लाटण्याने लाटून दाखवते तुम्हाला. तुम्ही ह्याच्यावरती डिश ठेवून असं पसरवला ना पापड तरी पण होईल. पाहू शकता खूप छान असं लाटला जातो आहे. आणि आता मी तुम्हाला कोलपाटवरती पण लाटून दाखवते बघा. खूप छान लाटला जाते. तुम्हाला जसं सोपं वाटत असेल तसं तुम्ही पापड करू शकता. तर बघा
अशा पद्धतीने मी पापड लाटून घेतलेला आहे आणि असं लाटण्यावरती काढायचं म्हणजे बरोबर निघतो, तो तुटत नाही. आणि अशा पद्धतीने मी सर्व पापड आता बनवून घेते. पापड बघा 2 दिवस चांगले कडकडीत उन्हामध्ये सुकवलेत, छान सुकले गेलेत आणि बघा दिसायला पण किती छान दिसत आहेत, पाहू शकता. आता तुम्हाला हे पापड आहेत ना मी तळून दाखवते. तळल्यानंतर बघा तुम्ही किती मोठा हा पापड होतो, फुलतो, कढई भरून अख्खा फुलतो हा पापड. तर तुम्हाला मी दाखवते. तेल हे आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचे. खायला पण खूप छान लागतो, टेस्टी आहे एकदम. अगदी खुसखुशीत झालेले आहेत, थोडासा असा कडक पण लागत नाही. पाहू शकता. मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आता परत मी तुम्हाला दाखवते, पापड तोडून पण दाखवते मी तुम्हाला किती खुसखुशीत झालेत ते, पाहू शकता. आणि याची साईज पण बघा तुम्ही. तर चला तर परत भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.